सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांच्या कार्यकाळातील 33 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतांची सखोल चौकशी झाली आहे। त्यांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करून त्यांना शालार्थ आयडी देऊ नये असा अहवाल त्रिस्तरीय समितीने शिक्षण उपसंचालकांना पाठविला। त्यानुसार सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी होऊन त्यांची सुनावणी पार पडली आहे। आता त्या 15 शाळांमधील 33 शिक्षकांची वैयक्तिक मान्यता रद्द होईल असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले। सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या मान्यतांमध्ये अनियमितता असल्याची तक्रार उपसंचालकांकडे प्राप्त झाली होती। त्यानुसार त्रिस्तरीय समिती नेमून तत्कालीन शिक्षणाधिकारी अंधारे व फडके यांनी दिलेल्या मान्यतांची चौकशी झाली। समितीने अहवाल तयार केला। त्यात प्रस्तावाची टिप्पणी एका कर्मचाऱ्याची आणि माहिती दुसऱ्याच कर्मचाऱ्याची जोडलेली असतानाही शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्तावास मान्यता दिली। रिक्त पदे एकूण दाखवली, पण त्या पदांची माहिती अर्धवट असतानाही मान्यता दिली। 50% प्रमाणात मान्यता देणे अपेक्षित असताना देखील त्या शाळेतील एकमेव रिक्त पदालाही मान्यता दिली। अशा बाबी समोर आल्या। सोलापूर शहरातील एका शाळेने तर शिक्षकाची नियुक्ती 13 फेब्रुवारी 2023 मध्ये केली आहे। तरी देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधितास 1 ऑगस्ट 2022 पासून वैयक्तिक मान्यता दिली आहे। तसेच शिक्षक भरतीवर निर्बंध असताना देखील मान्यता देऊन त्या काळातील नियुक्ती दाखविल्याची ही गंभीर बाब चौकशी समितीने उजेडात आणली। आता त्यांच्या मान्यतेत अनियमितता झाली, त्यांची वैयक्तिक मान्यता रद्द होणार हे निश्चित आहे। सोलापुरातील आहेत या 15 शाळा, त्यामध्ये कुचन प्रशाला, भूमया पुल्ली कन्या प्रशाला, BF धमाणी हायस्कूल, लोकसेवा विद्या मंदिर, मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर, पंचाक्षरी माध्यमिक विद्यालय माळखवटे तालुका दक्षिण सोलापूर, उमाबाई श्राविका विद्यालय, महात्मा फुले विद्यालय मंद्रुप, जीवन विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय भंडारकवटे तालुका दक्षिण सोलापूर, जयशंकर हायस्कूल तडवळ तालुका अक्कलकोट, श्री मल्लप्पा कोणापुरे हायस्कूल आहेरवाडी, मंगरुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अक्कलकोट, सिल्वर जुबली हायस्कूल बार्शी, शंकरराव आष्टे प्रशाला भुरी कवटे, मल्लिकार्जुन विद्या विकास प्रशाला किणी व अहिल्याबाई माध्यमिक प्रशाला सोलापूर या 15 शाळांमधील 33 शिक्षकांच्या मान्यतेचा हा विषय आहे।